महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजित सिंह निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत आणा, अंधाऱ्यांची मागणी। महिला आयोग अध्यक्षांना आवरा, त्या निंबाळकरांची बाजू घेत आहेत। रुपाली चाकणकरांवरही हल्लाबोल। गळफास घेतल्यानेच फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडेंचा मृत्यू। शवविच्छेदन अहवाल समोर, शरीरावर इतर कोणतेही आघात किंवा जखमा नाहीत। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती। निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरचं कनेक्शन समोर। डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी बदने आणि बनकरची बराच वेळ व्हॉट्सअप कॉलवर चर्चा। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघाती टोला। आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनची उडवली खिल्ली। आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी होऊ नये, फडणवीसांचा उपरोधिक सल्ला। दिल्लीतला अॅनाकोंडा मुंबई गिळायला आला होता। उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका, तर उद्धव ठाकरे अजगर, बावनकुळेंचा पलटवार। अॅनाकोंडा गेली 25 वर्ष बीएमसीच्या तिजोरीवर विळखा घालून बसलाय, शिंदेंचा निशाणा। 1 नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चासाठी मुंबई आझाद मैदान पोलिसांना पत्र। बाळा नांदगावकरांकडून मोर्चा आणि जाहीर सभेबाबत परवानगीसाठी पत्र। निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभाराविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढची सुनावणी 30 तारखेला होणार। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार। प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त देणार निकाल। महाराष्ट्राच्या राजकारणात कार्टून वॉर सुरू। धंगेकरांकडून नवनाथ बन यांचा डोरेमॉन असा उल्लेख, तर मी डोरेमॉन असेन तर तुम्ही बावळट नोबिटा आहात, बन यांचा पलटवार। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा महाएल्गार। नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्काजाम, कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार नाही। बच्चू कडूंकडून सरकारला बुधवारी दुपारी 12 पर्यंतचा अल्टिमेटम। राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 21,000 कोटींचं पॅकेज देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। 11,000 कोटींच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला कॅबिनेटमध्ये मंजुरी।